वर्षी कधी येणार हे म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईची प्रत्येक गल्लीनं गल्ली आज दुमदुमून गेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघा ही दोन दृश्य, खरं तर ही दोन्ही गणपती बघा, या दोन मूर्ती बघा। लालबागचा राजा आता या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अगदी काही वेळातच लालबागच्या राजाला सुद्धा निरोप दिला जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वात जास्त कालावधी लालबागच्या राजाची मिरवणूक जी आहे ती चालत असते आणि या ठिकाणी आपण पाहतोय लालबागचा राजा हळूहळू पुढे सरकतोय। विसर्जनाची वेळ आलेली आणि या विसर्जनाच्या वेळी भक्त आपल्या लाडक्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात। आपली दुःख, आपली इच्छा, आपल्या सर्व प्रार्थना या बाप्पा चरणी अर्पण करत असतात आणि बाप्पा 10 दिवस खरं तर बाप्पाची सेवा करण्याचं भाग्य प्रत्येकाला लाभत असतं आणि त्यानंतर बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातो। बघा गिरगाव या ठिकाणची दृश्य, आता गिरगाव चौपाटीवर हळूहळू एक एक मूर्ती, एक एक मंडळाचे बाप्पा येण्यास सुरुवात झालेली आणि या ठिकाणी आता बाप्पांना निरोप दिला जाणार आहे। साश्रू नयनांनी भावनिक असा क्षण हा निर्माण झालेला आहे। शब्दात न मांडता येणारा खरं तर हा क्षण आहे, त्यामुळे ही दृश्य मात्र तितकीच बोलकी आहे। हा क्षण आपण शब्दात मांडू शकत नाही, मात्र ही दृश्य निश्चितच सर्व काही सांगून जात आहे, सर्व काही बोलून जात आहेत आणि या दृश्यांच्या माध्यमातूनच आपल्याला कळू शकतंय की हा क्षण प्रत्येक जण कसा अनुभवत असेल। प्रत्येकासाठी आजचा दिवस अतिशय वेगळा आहे। प्रत्येकाच्या इच्छा, आकांक्षा, भावना वेगळ्या असणार, मात्र बाप्पाची आता वाट पूर्ण वर्षभर निश्चितच पाहिली जाणार आहे। पूर्ण वर्षभर आता बाप्पा नेमका कधी येणार याची आस लागलेली असणार आहे आणि आज बाप्पा परत येणार याच एका अपेक्षेसोबत बाप्पाला निरोप दिला जातोय। लालबागचा राजा, गणेश गल्ली, मुंबईमधले समुद्र किनारे, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी ही सर्व ठिकाणं आज गजबजलेली आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली। सुरुवातीला लालबागच्या राजाची आरती करण्यात आली। नंतर लालबागच्या राजाचं गाणं वाजवण्यात आलं। त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी प्रस्थान झालं। लालबागच्या राजाला बँड पथकानं सुद्धा सलामी दिली। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी ठेका धरला होता। त्यानंतर लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आला। बाहेर आल्यानंतर लालबागच्या राजावर स्मोक फायर करण्यात आलं। लालबागच्या राजावर पुष्पवृष्टीही करण्यात आली।
श्रॉफ बिल्डिंग परिसरात राफेल विमानाच्या प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी झाली. आपण पाहिलं लालबागच्या राजाने कसं प्रस्थान केलेलं आहे विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने. दुसरीकडे आपण आता ही दृश्य लालबागमधलीच पाहतोय. आणखी एक अतिशय सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते, ज्यावर आई तुळजाभवानी देखील बनवण्यात आली. मुंबईमध्ये रस्त्यांवरती गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसते.